Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video, we are going to learn 10th standard semi-English poem, You Start Dying Slowly. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण You Start Dying Slowly ही पोयम शिकणार आहोत. Let's get started. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. मित्रांनो, इथे पोएट आपल्याला सांगत आहेत, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही ट्रॅव्हल करत नसाल, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास, जर तुम्ही प्रवास करत नसाल, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वाचन करत नसाल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, जर तुम्ही तुमच्या लाईफचा म्हणजे जीवनाचा आवाज ऐकत नसाल, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ, जर तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करत नसाल म्हणजे तुम्ही स्वतःला आवडत नसाल किंवा तुम्ही स्वतःचा सन्मान करत नसाल, यू स्टार्ट डाइंग स्लोली, याचा अर्थ तुम्ही हळूहळू मरत चाललेले आहात असं पोएट म्हणतात. आता डाइंग स्लोलीचा अर्थ काय? लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, म्हणजे आनंददायी भविष्याची जी होप आहे, जी आशा आहे, ती तुम्ही लूज करत आहे, म्हणजे ते तुम्ही गमावत आहे असा त्याचा अर्थ होईल. पुढचा स्टांजा बघूया. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. जेव्हा तुम्ही तुमचं सेल्फ एस्टीम मारून टाकता. सेल्फ एस्टीम म्हणजे काय? तर फिलिंग ऑफ बीइंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड एबिलिटीज, सेल्फ रिस्पेक्ट, म्हणजे एक प्रकारे आत्मसन्मान किंवा मग एक फिलिंग की ज्याचा अर्थ तुम्ही तुमच्या कॅरेक्टरशी, तुमच्या एबिलिटीज, तुमच्या मधल्या क्षमता, तुमचं चरित्र ह्या विषयी तुम्ही आनंदी असाल, म्हणजे हॅपी असाल, तर त्याला आपण सेल्फ एस्टीम असं म्हणू किंवा मग सेल्फ रिस्पेक्ट म्हणा. जर तुम्ही तुमच्या सेल्फ एस्टीमला, सेल्फ रिस्पेक्टला मारत असाल, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, आणि तुम्हाला गरज असतानाही तुम्ही इतरांना तुमची मदत करू देत नाही, यू स्टार्ट डाइंग स्लोली, याचा अर्थ तुम्ही हळूहळू मरत चाललेले आहात असा होतो. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. पोएट म्हणतात की इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, स्लेव म्हणजे काय तर गुलाम, हॅबिट्स म्हणजे सवयी, जेव्हा तुम्ही आपल्या सवयीचे गुलाम बनता, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आणि रोज एकाच रस्त्याने चालत आहात, पाथ म्हणजे रस्ता, म्हणजे जेव्हा वाईट सवयी त्या तुम्हाला गुलाम बनवून टाकतात, तुमची इच्छा असूनही तुम्हाला ते सोडता येत नाहीत. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचं रुटीन चेंज करत नाही, तुमचं एक ठराविक रुटीन असते, एक आपलं दिनचर्या असते, आणि तोपणा तुमच्या आयुष्याला आलेला असतो, तुम्ही त्याला बदलायचा प्रयत्न करत नाही. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, जर तुम्ही विविध रंग घालत नसाल, विविध रंगाचे कपडे घालत नसाल, और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, किंवा अनोळखी लोकांशी तुम्ही बोलत नसाल, तर पोएटच्या मते यू स्टार्ट डाइंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरत आहात. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक्स युअर आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट, यू स्टार्ट डाइंग स्लोली. पोएट म्हणतात, इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन, जर तुम्ही पॅशनला फील करत नाहीये, अवॉइड करत आहे, पॅशन म्हणजे आवड, एखादी गोष्ट करायची तीव्र इच्छा, आणि त्यांच्याशी रिलेटेड टर्ब्युलंट इमोशन म्हणजे भावना, टर्ब्युलंट म्हणजे अस्थिर, जर तुम्ही या अस्थिर भावनांना आणि आपल्या पॅशनला अवॉइड करत आहात, इग्नोर करत आहात, दोज विच मेक्स युअर आईज ग्लिसन, जे तुमच्या डोळ्यांमध्ये चमक आणतात, ग्लिसन म्हणजे चमक, आणि युअर हार्ट बीट फास्ट, आणि तुमच्या हृदयाचे ठोके वाढवतात, अशा पॅशनला तुम्ही जर अवॉइड करत असाल, तर यू स्टार्ट डाइंग स्लोली, म्हणजे तुम्ही हळूहळू मरत आहात. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब और विथ युअर लव्ह, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस. लास्ट स्टांजामध्ये पोएट म्हणतात, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब और विथ युअर लव्ह, जेव्हा तुम्ही आपला जॉब, आपलं काम
आपलं लव म्हणजे प्रेम याच्याशी सॅटिस्फाईड नसता, समाधानी नसता, आणि जर तुम्ही तरीही त्याला बदलायचा प्रयत्न करत नाही, तुमच्या आयुष्याला बदलायचा प्रयत्न करत नाही. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, जर तुम्ही अनिश्चित, अनसर्टन म्हणजे अनिश्चित गोष्टींसाठी जे तुमच्याकडे सेफ आहे ते पणाला लावत नसाल. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, जर तुम्ही स्वप्नांचा पाठलाग करत नसाल. इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस, आणि जर तुम्ही आयुष्यात एकदाही सेन्सिबल म्हणजे वाईज ॲडवाइस जी आहे, जो सल्ला आहे सेन्सिबल वाईज, त्या सल्ल्यापासून आयुष्यात एकदा तरी पळ काढत नसाल आणि त्याच्या विरोधात जाऊन काही काम करत नसाल, तर याचा अर्थ असा झाला की पोएटने इथं सोडलेला आहे अर्धवट, पण त्याचा अर्थ काय होईल? यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे तुम्ही हळूहळू मरत चाललेले आहात, असा त्याचा अर्थ होईल. पाब्लो नेरुडा यांनी लिहिलेली ही पोयम आहे. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.